पुढची बातमी बघूयात। विधान परिषदेवरती उद्धव ठाकरेंनी जावं ही आमची भूमिका असल्याचं संजय राऊत म्हणाले। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवरती जावं असं शशिकांत शिंदेंनी देखील म्हटलंय, असेही संजय राऊत म्हणाले। तर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी ठाकरेंना विनंती केली आहे असं राऊत यांनी सांगितलं। तर पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं नाना पटोले म्हणाले। काँग्रेसची भूमिका अशी आहे की राज्यसभेला शरद पवार यांच्यासारखा एक महत्त्वाचा नेता आपण सगळ्यांनी पाठवला। विधान परिषदेच्या एका जागेसाठी उद्धव ठाकरे साहेबांनी जावं ही आमची भूमिका आहे। महाविकास आघाडीच्या आमदारांसाठी एक दिलासा देणारं कार्य असेल ही त्यांची भूमिका आहे। त्यानंतर सुप्रियाताई सुळे यांचाही फोन आला। प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा दूरध्वनी आला की आम्ही आमचं डेलिगेशन घेऊन उद्धव ठाकरेंना भेटायला येत आहोत की आपणच विधिमंडळात जायला हवं। माननीय उद्धव ठाकरे यांनी काय स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली नाही। उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं का मी उमेदवार आहे, मला पाठिंबा द्या, ही उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही सगळ्यांनी विनंती केलेली आहे। महाविकास आघाडीच्या प्रमुख घटक पक्षांनी नेत्यांनी विनंती केलेली आहे की तुम्ही विधिमंडळात जाणं आणि महाविकास आघाडीचं नेतृत्व करणं का गरजेचं आहे हे आम्ही त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता त्यांना त्यांचा निर्णय घेण्याची मुभा आहे। पीसीसी असेल किंवा सीएलपी असेल त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याप्रमाणे काही निर्णय झाले असतील त्याच्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे पक्ष जो निर्णय करेल त्याच्याबरोबर आम्ही आहोत। पण विधान परिषदेवर एकूणच काय म्हणणं आहे उद्धवजींच्या? तुमच्या अध्यक्ष असताना ते मुख्यमंत्री होते। मला आता त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही आहे। मूळ प्रश्न आहे की आता जे आमचं पीसीसी आणि सीएलपीनी जे वक्तव्य काल केलेलं आहे, जो काही निर्णय ते घेतील त्याला आम्हाला समर्थन द्यायचं आहे। भारताचे उद्धव ठाकरे लढत असतील तर आमचं काही म्हणणं नाही, पण त्याबरोबरच पुढची राज्यसभा येणार आहे त्यावरही चर्चा झाली पाहिजेत। आणि उद्धव साहेब लढत असतील तर आम्ही समर्थनच करू, पण ते लढत नसतील तर ती जागा मात्र कोणाला सुटली पाहिजे, ती काँग्रेसला सुटावी अशी आमची मागणी आहे। आणि ती भूमिका आमची आहे। आज प्रदेशाध्यक्षाची माझी चर्चा झाली, ते उद्धवजींना भेटून आले। उद्धवजी लढत असतील तर काही विषय नाही, पण पुढची सुद्धा, कारण राज्यसभा पहिली घेतली, आमच्या लोकशाही आघाडीमध्ये समन्वय राहावा या दृष्टीनं पुढची चर्चा होऊन हे निर्णय होणे अपेक्षित आहे। आम्ही ती चर्चा करतोय। काँग्रेस पक्षाध्यक्षाची चर्चा केली, त्यांचं म्हणणं बरोबर आहे वडेट्टीवार यांचं, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात। पण काल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मातोश्रीवर आले। या संदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांशी चर्चा सुरू आहे। त्यांची सुद्धा एक विनंती आहे त्या संदर्भात। त्याच्यामुळे जिथे बोलायचं आहे तिथे आम्ही बोलतो आहोत। आजची राजकीय परिस्थिती किंवा गतकाळातील सर्व जे एकंदरीत निर्णय जे होते या सर्व गोष्टींचं सेवावलोकन आपसूक या चर्चेच्या अनुषंगाने या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात तिन्ही पक्ष एकत्रित बसून जो संवादाच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून या संदर्भामध्ये निश्चित एक चांगल्या वातावरणामध्ये निर्णय होईल। उद्धवजी जे आहेत हा महाविकास आघाडीचा चेहरा आहे आणि ते विधान परिषदेमध्ये जर जात असतील तर निश्चित आनंद होईल हे यापूर्वीच सांगितलेलं आहे।